श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचांना विनवितसे कर जोडून भक्तिभावे करून या. मागे कथा निरोपलीसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी मनविले त्रिविक्रम महामुनीश्वरेसी बोधले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे अलिंगोन आश्वासित असे तयेवेळी एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरोप तिसे पर्येसी पुढे असता वर्तमानी तया गानगा ग्रामभुवनी महिमा होतेसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया. त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य पर्येसा. ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मर्ती करी दुःखाने करीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे जाहला अनिक सुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीसी प्रीतीसी अतिसुंदर नवरीसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रती स्वरिसी रूप दिसे नोवरिसी अतिप्रीती साधू शुरासी महाप्रेमे प्रतिपाळती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबिती शन अतिप्रिय पर्येसा. ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नोहे तयासी नरूचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी पर्येसा. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी शयासी पतिव्रता श्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाले तिह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबीची क्षणभरी माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न एके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परिचय वैद्ययती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवन रीती महाव्याधीने व्यापिले पुस्ती जाणत्या ज्योतिषाची पूजा करती कुळदेवतांची काही केली या पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वदा वैद्यमंती तयेवेळी नवे बर्वे त्यासी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता. ऐसे कोणी माता पिता दुःखे दाटली करती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हांसी पुत्र लादलो संतोषी पापरूपापनासी निदान केवी राहो पाये. ऐसे नाना परी देखा दुःख करती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता लिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मांदिका न सुटीची. येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका तेने परी स्त्रियसी देखा सांगतसे पर्येसा मने एके प्राणवेश्वरी झाल्या मुझे दिवस सरी मज निमित्ते कष्टलेसी भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी आमचे घरी तुझ पोषतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा. ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण वदैवैन न राहे तुझ्या हेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तशन माता लावून या चरणा दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अवेरा तुम्हांसरी दातारा अनिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सेवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा. ऐसे दोघांची अवचनी ऐकून या जनकजननी देह टाकून या धरणी दुःख करती तयवेळी उठून या श्वशुरासी संभोगितसे सासूसी न करा चिंता मानसी हा बरवसी पती आपुला वाचेल विनवतसे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोकमहिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करती तया स्वामी पाहावी त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समस्तांशी माता पिता श्वशुरांशी निरूप घेऊन सकळिकांशी निगती झाली तयवेळी तयास रोगिया करुणी डोली घेऊन निघाली ते बाडी विनवितसे तयवेळी आपले सासू श्वशुरांशी स्थिर करुणी अंतःकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुलदैवत. येणे परी पती सहित निक्ती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी
अतिसंकट झालं पय विचारिती श्रीगुरुशी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निघती झाली तयवेळी पतिव्रता तयवेळी आली आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तशनी आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी ओझकुनी घ्यावया घेता सुरी वारी तिथी ग्रामलोक आपळी शिरभूमीसी हानी उरी पाशानेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियेसा हा देवा काय केले का मज गाईसी गांजिले आशा करून आले राकेसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपुले प्रतीचा घेतल प्राण माता पितरांशी तजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिताती नारी सुवासिनी का वो दुःख करिसी कामिनी विचार करी अंतकरणी होणार न चुके सगळीकांची ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी आठवितसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ एका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊन याची आशा करून या आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा तजुनी जीवे केवी वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अहेवपणाची आशेनी पूजा केली म्या भावानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमन कैसे केले मज निर्वाण एका माया बहिणी हो अलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपले पूर्व दिवशी पूर्वस्नेह तयवेळी माता पिता बंधू सगळी जरी असती तुम्हांजवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषित असे तयावेळी कावो प्रलापितेसे स्तुळी जैसे लिहिले कपाळी तया परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे आढळ पाया रडसी निष्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समस्ता मरण तू जानसी कवन वाचला असे धरणीची सांगा अम्मासी मानतसे आपुला मनसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरो तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चौकडे तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असे स्त्री मायामोये कलत्रपुत्री पतिवंशी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेने परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोकरुथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची या रीती मायामय संबंधे माया गुण उपजे सत्वरज तमोगुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुखदुःख आपले गुण भोगीजे आपले अर्जव कल्पकोटी दिवसवरी देवांचं आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समस्तांसी कारण कर्माधीन देहगुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्मगुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे जती गर्भ होता नरू नाश जाणी जे प्रख्यात तोरू ज्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यूपूर्व वयसी कवना मृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जवासे जासी तया पडी गळे जाणा पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःखांशी कलत्रपुत्र पती हर्षी पाप पुण्यांशी जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप अवश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने आढळ जाणवित्वजना शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करसी जनी मूर्खेपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर मेदमज्जा अस्ति नर विष्ठामूत्र श्लेम संधी ऐशा शरीर गोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे पाडे येणे बरी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तयावेळी कर जोडून तयावेळी माता ठेवून चरण कमळी विनवतसे करुणा बहाडी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरुपदेसी जनक जननी तू अम्मासी तारी तारी म्हणतसे कवने परी तरेन आपण हा संसार भवान तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्नवदन बोलतसे विस्तारून आचरण श्रियांचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम त्रिशोमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।